लावला त्या क्रांतिज्योती सावित्री यांच्या पहिल्या आणि शेवटच्या एकमेव लिहिलेल्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठासमोर उभा राहून मला फोटो काढता आला असं भाग्य मिळालं. असा एक मी सामान्य तुमच्या माझ्यातला एक जण. कविता म्हणजे तरी नेमकं काय असतं? लोकशिक्षण. लोकांच्या मध्ये मी जे गोष्टी पाहतो त्या गोष्टीला कुठेतरी वेगळ्या अंदाजामध्ये ते सादर करता येईल, ते सादर करावं. आणि अशा प्रकारचा छंद जोपासून मधला काळ फार वाईट होता. कवी म्हटले की लोक उठून जायची आणि आता सुद्धा कमी लोक असतानाच मी उभा आहे. त्याचं कारण आहे की उठून जायचं असेल तर आता संधी नाही. प्रश्न कमी आणि जास्तीचा नसतो. कविता कवी स्वतःसाठी लिहित असतो आणि समाजासाठी लिहित असतो. या ठिकाणी माझं परिचय देत असताना कवी म्हटल्यानंतर थोडंसं अवघडल्यासारखं वाटलं. कविता ह्या माझ्या कविता तशा स्वप्नरंजनातल्या कविता नाही, त्याच्यामुळे त्या कविता सुद्धा वाटत नाही. आपल्या इथं एक साक्षीदार या ठिकाणी आहे, देवगावकर सर आणि त्यांच्या मिसेस यांची भेट माझी एका लग्न समारंभामध्ये झाली. माझी काही ओळख नव्हती त्यांच्या मिसेसची आणि त्या म्हणाले मी तुमचा काव्यसंग्रह वाचला घरी आणला होता सरांनी आणि त्यांचा मुलगा असं म्हणाला, देशमुख सर देवगावकर सर, मला पक्का आठवत नाही. आणि त्यांचा मुलगा असा म्हणाला की सर कविता खूप चांगल्या आहेत परंतु वेगळ्याच वाटतात, त्या काही जुन्या कवितेसारख्या कविता नाही. असेल सामाजिक भान असणाऱ्या कविता लिहिण्याचा मी प्रयत्न करतो. मुळाशेरी नावाचा काव्यसंग्रह आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भास्कर चंद्रशिवासारख्या साहित्यिकांनी ज्याचं विश्लेषण केलं एक तासभर या पुस्तकावरती, ते मी माझं भाग्य समजतो. आणि त्याच्यातली एकही कविता मी परत सादर करणार नाही, कारण त्याच्यातल्या जवळपास सगळ्या कविता वाचलेले वाचक या ठिकाणी आहेत. याचं भांडवल एवढंच आहे, असं घोटाळा होता का म्हणे. म्हणून मी येणाऱ्या माझ्या मुखवटे नावाचा माझा दुसरा कविता संग्रह येतो आहे. त्या कविता संग्रहातल्या मला समजून घ्या, मला सहन करून घ्या. त्याचं कारण आहे की माझ्या कविता गेय नाहीत आणि मला गाता येत नाही. गाण्याचा मी प्रयत्न केला तर उरलं सुरलं तुमच्यातलं बळ जे घड्याळाच्या काट्याकडे सातत्यानं पाहता आहे ते तोडून तुम्ही मला सोडून जाल. त्याच्यामुळे मी गाणार नाही, मी फक्त वाचन करीन, कविता वाचण्याचा प्रयत्न करीन, कविता समजून घेण्याचा प्रयत्न करीन. कविता ऐकण्याचा प्रयत्न करा, कविता समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी थोडीशी प्रस्तावना ही देणार आहे कवितेला, कारण आजूबाजूला मी पाहत असतो तेव्हा मला माणसं दिसतात. आता सर्वांना माणसंच दिसतात असं नाही, मला तर वेगळ्या पद्धतीने माणसं दिसली आणि ती मांडून टाकली.